हाय स्टुडंट, ह्याच्या आधीच्या लेक्चरला बघा आपण टाईप नंबर फर्स्टचे एक्झाम्पल सोडवलेत. आज आपण बघूयात होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. त्याच्यामध्येच पॉईंट आहे डिग्री ऑफ टर्म, म्हणजे त्या दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये किंवा दिलेल्या इक्वेशनमध्ये त्याची डिग्री कशी ओळखायची त्याची डेफिनेशन आहे. द डिग्री ऑफ टर्म, त्याचे डेफिनेशन द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल इन द टर्म इज द डिग्री ऑफ दॅट टर्म. म्हणजे एखादं इक्वेशन असेल, त्या इक्वेशनमध्ये एखादी टर्म असेल आणि त्या टर्ममध्येच एखादा व्हेरिएबल असेल, त्या व्हेरिएबलचा पॉवर किंवा इंडायसेस म्हणजेच त्या टर्मचं ती काय असेल, डिग्री असेल. ठीक आहे, आता एक एक इक्वेशन आपण घेतलं, एक्स क्यूब प्लस 2x इंटू वाय प्लस 3y² इज इक्वल टू 0 हे इक्वेशन बघितलं. तर या इक्वेशनमध्ये या प्रत्येक टर्मची आपल्याला काय ओळखायचे, डिग्री ओळखायची. आता बघा, डिग्री म्हणजे फर्स्ट टर्मची डिग्री बघायची, म्हणजे इथं फर्स्ट टर्मची डिग्री त्याचा सम ऑफ द म्हणजे इंडायसेस किंवा पॉवर, म्हणजे 3 म्हणजे त्या टर्मची काय झाली डिग्री. नंतर सेकंडमध्ये 2 व्हेरिएबल आहेत. आता काय, सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल. आता इथं 2 व्हेरिएबल आहेत, त्या 2 व्हेरिएबलची पॉवर बघा काय नाही, म्हणजे इथं 1 + 1 2, म्हणजे या सेकंड टर्मची डिग्री काय मिळाली तुम्हाला 2. थर्ड टर्म हा व्हेरिएबल एकच आहे, त्यामुळे डिग्री काय मिळाली याची 2. या मेथड एका टर्मच्या बाबतीत आता एखादा टर्म बघितलं तर 3y4 असेल तर त्या डिग्री काय मिळणार त्याची 4. पण जर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या टर्म्स असतील, एक व्हेरिएबल असेल किंवा 2 व्हेरिएबल असेल. 2 व्हेरिएबल असेल तर त्याच्या पॉवर किंवा इंडायसेसची काय करावं लागेल, डिग्रीज. ठीक आहे, एक टर्म असेल तर तुम्ही त्याचा पॉवर बघितलं तर घातांक बघितलं तर लगेच तुम्हाला त्याची डिग्री ओळखता येते. त्याच्यावरून डिग्री कशा ओळखायची ते कळालं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होमोजेनियस इक्वेशन. आता होमोजेनियस इक्वेशन कशाला म्हणायचं बघा, अन इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ इच टर्म, म्हणजे आता तुम्हाला डिग्री कशी ओळखायची माहीत पाहिजे. डिग्री ऑफ इच टर्म इज सेम. असं इक्वेशन असेल की त्या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मची डिग्री कशी असणार आहे, सेम असेल, तर ते इक्वेशन कसं असेल, त्या इक्वेशनलाच तुम्ही काय म्हणणार, होमोजेनियस इक्वेशन म्हणणार. ठीक आहे, नंतर एखादं एक्झाम्पल बघूया. आता होमोजेनियस इक्वेशन 3x + 5 इंटू y इज इक्वल टू 0. आता फर्स्ट टर्मची डिग्री बघायची 1, सेकंड टर्मची डिग्री 1, दोन्ही टर्मची डिग्री सेम आहे, म्हणजे हे होमोजेनियस इक्वेशन होऊ शकतं आहे. नंतर पहिलं बघितलं आहे 2x² + 5x इंटू y प्लस y² इज इक्वल टू 0 हे होऊ शकते का बघा. फर्स्ट टर्मची डिग्री 2 आहे, सेकंड टर्मची डिग्री तर 1 दिसते, म्हणजे तुम्हाला वाटेल नाही, पण तसं नाही. काय करावं लागेल, एकची 1 आहे, वायची पण 1 आहे, 1 + 1 2, म्हणजे या टर्मची डिग्री 2 मिळते आणि थर्डची पण 2, म्हणजे हे पण होमोजेनियस इक्वेशन होऊ शकतं आहे. नंतर बघा 3x³ + 2x इंटू y प्लस y³ इज इक्वल टू 0 हे इक्वेशन होऊ शकते का होमोजेनियस इक्वेशन. फर्स्ट टर्मची 3 आहे, सेकंडची 1 + 1 2 आहे आणि थर्डची 3. फर्स्ट आणि थर्ड टर्मची 3 आहे आणि सेकंडची नाही आहे, म्हणजे हे होमोजेनियस इक्वेशन नसणार आहे. ठीक आहे, प्रत्येक टर्ममध्ये सेम डिग्री पाहिजे तरच ते होमोजेनियस इक्वेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा अजून त्याचे काही पॉईंट्स आहेत, आणि ते होण्यासाठी बघा जे त्याचे इंटिजर आहेत किंवा जे पॉवर जे आहेत किंवा इंडायसेस आहेत ते नॉन निगेटिव्ह इंटिजर पाहिजेत, म्हणजे हे पॉझिटिव्ह पाहिजेत. असं पॉवर -2 किंवा -3 असं नको आहे, पॉझिटिव्ह पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण होमोजेनियस इक्वेशन बघितलं. नेक्स्ट थर्ड पॉईंट बघायचं आहे, होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. थर्ड पॉईंट बघायचं आहे, होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. आता त्याच्या नावामध्येच आहे होमोजेनियस इक्वेशन म्हणजे सेकंड डिग्री, म्हणजे असं इक्वेशन असेल की त्याचा इंडायसेस किंवा पॉवर सेकंड असणार आहे. सेकंड टाईप म्हणजे हे या टाईपचं इक्वेशन असेल. ठीक आहे, आता बघा काय असेल ते डेफिनेशन. द डिग्री ऑफ इच टर्म इन द इक्वेशन इज 2. प्रत्येक टर्मची डिग्री ही प्रत्येक टर्म दिलेल्या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही काय असणार इथं
टू असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. मग ते होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री काय असेल मग, दॅट इज ax स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. 3च टर्म्स आहेत. फर्स्ट टर्मची डिग्री 2 आहे, सेकंड टर्मची डिग्री बघा, हे ए आणि हे एच आणि बी हे कॉन्स्टंट टर्म आहेत. कॉन्स्टंट टर्म असेल तर त्याची डिग्री विचार नाही, व्हेरिएबल फक्त 2 आहेत, त्या व्हेरिएबलच्याच डिग्री विचार करायचा आहे. एक्स स्क्वेअरची 2 आहे, एक्सची 1 आणि वायची पण 1 प्लस 1 2, वाय स्क्वेअरची 2. त्यामुळे काय मिळालं, सेकंड डिग्री होमोजिनियसचं. काय लक्षात ठेवणार, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0, वेअर ए एच आणि बी हे कॉन्स्टंट असणार आहेत. आणि हे कॉन्स्टंट तिन्ही ॲट अ टाइम 0 कधी नसणार आहेत. काही इक्वेशनमध्ये कधी ए 0 येईल, त्यावेळेस हे दोन टर्म येतील. काही इक्वेशनमध्ये बी 0 मिळेल, त्यावेळेस इक्वेशन ह्या 2 टर्म्सचं मिळेल. काही वेळेस एच 0 असेल, त्यावेळेस ए एक्स स्क्वेअर प्लस बी इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळेल. ठीक आहे. आता बघितलं आपण होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. हे लक्षात ठेवायचं आहे. होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री काय असेल, एक्स स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0, वेअर ए एच आणि बी हे काय कॉन्स्टंट आहेत. याच्यानंतर बघा, होमोजेनियस इक्वेशन झाल्यानंतर 2 थेरम आहेत. त्या 2 थेरम मधला पहिला थेरम बघूयात. फर्स्ट थेरम काय बघा, द जॉईंट इक्वेशनला दुसरं नाव काय, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज ए होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. म्हणजे आपण 10वीपर्यंत एक्झाम मॅथ्समध्ये बघितलेत बघा प्रूफ. पहिला जो काय पार्ट असतो तो गिवन दिलेला असतो, नंतरचा जो काय दाखवायचा आहे ते प्रूफ तुम्हाला दाखवायला लागणार आहे. म्हणजे द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला गिवन पॉईंट दिला आहे आणि दाखवायचा पार्ट आहे होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 एक्स अँड वाय. आता जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन म्हणजे काय, यू इंटू व्ही इज इक्वल टू 0, म्हणजे यू इज इक्वल टू एक लाईन असणार आणि व्ही इज इक्वल टू लाईन. ह्या 2 जॉईंट इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स असणार आहेत किंवा कंबाईन इक्वेशन असणार आहेत. त्या पासिंग थ्रू कशा असणार आहेत, ओरिजिन म्हणून सांगितलं आणि दाखवायचे होमोजेनियस इक्वेशन सेकंड डिग्री. आता होमोजेनियस सेकंड डिग्री इक्वेशन कुठलं आहे, आत्ता बघितलेलं, एक्स स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे दाखवायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. माझ्या आता प्रूफमध्ये आता ज्या काही 2 जॉईंट इक्वेशन पेअर ऑफ लाईन आहेत ते लिहूयात सपोजिशन करून. लेट इक्वेशन ऑफ लाईन passing through the origin, जे गिवन दिले तेच इथं लिहिलेले. आता त्या 2 लाईन कुठल्या आहेत, त्या 2 लाईन लिहूयात. a1x प्लस b1y इज इक्वल टू 0 अँड सेकंड a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. या 2 लाईन आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता त्याचे हे 2 लाईन, म्हणजे ही यू इज इक्वल टू मिळाली आणि ही व्ही इज इक्वल टू मिळाली. ह्या 2 जॉईंट इक्वेशन आहेत ते लिहूयात. जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स यू इज इक्वल टू 0 अँड व्ही इज इक्वल टू 0. हे काय दिलं, गिवन दिलं, इज गिवन बाय कंडिशन काय, मग कंबाईन इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशनला यू इंटू व्ही इज इक्वल टू 0 हे त्याच्यावरून आपण बघितलं आहे. मग त्याच्यावरून जे काय रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन मिळणार ते लिहूयात. द रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन इज, द रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन यू इंटू व्ही इज इक्वल टू 0 हे आहे. मग आता यू आणि व्हीची व्हॅल्यू पुटअप करूयात. इथं यू इज इक्वल टू इक्वेशन आहे इथं फर्स्ट a1x प्लस b1 इंटू वाय इंटू व्ही इक्वेशन a2x प्लस इक्वल टू 0. हे यू इज इक्वल टू पण म्हणून लिहू शकता किंवा व्ही इज इक्वल टू म्हणून पण तुम्ही लिहू शकता. यू इंटू व्ही इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप केलं आहे. आता 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. a1 इंटू एक्सनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. a1 इंटू
A2 x इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस A1 इंटू B2 एक्स इंटू वाय. फर्स्ट टर्मनी मल्टिप्लाय करून झाल्यानंतर सेकंड टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा प्लस B1 इंटू A2 एक्स इंटू वाय प्लस B1 इंटू B2 वाय इंटू वाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. हीच टर्म आता जर रिअरेंजमेंट लिहूयात A1 A2 एक्स स्क्वेअर प्लस आता इथं बघा एक्स आणि वाय एक्स इंटू वाय कॉमन काढता येईल A1 B2 प्लस A2 B1 इंटू एक्स इंटू वाय प्लस B1 इंटू B2 इक्वल टू 0. थोडक्यात बऱ्यापैकी होमोजेनस इक्वेशन यायलं आहे आपलं. काय होमोजेनस इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स इंटू वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर आहे एक्स इंटू वाय आहे आणि वाय स्क्वेअर आहे पण हे A1 B1 आहे हे टर्म्स नको आहेत. मग काय करायला आपल्याला सपोजिशन लेट A1 इंटू A2 इज इक्वल टू ए सपोज करूयात. हे जे काय आलेलं इक्वेशन आहे त्याला इक्वेशन 1 मानूयात. इक्वेशन 1 नंतर सेकंड A1 B2 प्लस A2 B1 इज इक्वल टू 2 इंटू एच. थर्ड टर्म B1 B2 इज इक्वल टू बी. लेट म्हणून हे सपोजिशन केले. पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुटअप करा. A1 इंटू A2च्या ठिकाणी A ॲज इट इज टर्म राहील एक्स स्क्वेअर प्लस A1 इंटू B2 प्लस A2 इंटू B1च्या ठिकाणी 2h एक्स इंटू वाय ॲज इट इज राहील प्लस B1 इंटू B2च्या ठिकाणी B वाय स्क्वेअर ॲज इट इज राहील इज इक्वल टू 0. हेच तुम्हाला काय मिळालं होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. हेच आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन होतं. आता म्हणू शकतो इथं दिस इज द homogeneous equation of second degree in x and y. त्याच्यावरून जे काय थेरम दिला तो इथे लिहू शकतो. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. हा फर्स्ट थेरम झालाय. सेकंड थेरम बघूयात. सेकंड थेरम बघा काय ए होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय दॅट इज होमोजेनियस इक्वेशन दिले आहे. मग सेकंड डिग्री एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स इंटू वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ते काय रिप्रेझेंट करतं बघा. रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन इफ त्यावेळेस सांगितले ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय सांगितलं बघा होमोजेनियस इक्वेशन दिले आणि हे होमोजेनियस इक्वेशनच काय करते पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिनमधून दाखवते. हे दाखवायचं म्हणजे पहिलाच थेरम. पहिल्या थेरममध्ये काय केलं तर आपण जॉईंट इक्वेशन म्हणजे पेअर ऑफ लाईन घेतल्यात त्या पासिंग थ्रू ओरिजिनमधून जात आहेत आणि दाखवलं होमोजेनियस इक्वेशन. तोच थेरम आता रिव्हर्स आहे उलट आहे. आता होमोजेनियस इक्वेशन घेतले आणि होमोजेनियस इक्वेशनवरून आपल्याला काय काढायचे तर 2 पेअर ऑफ लाईन्स काढायचे. हा खूप वेळेस विचारला 4 मार्काला थेरम. अजून एक दुसऱ्या मेथडने स्टेटमेंट लिहिता येतं. काय ते स्टेटमेंट एव्हरी होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. म्हणजे इथं होमोजेनियस इक्वेशन दिलं नाही फक्त वर्डिंगमध्ये लिहिले. एव्हरी होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. ठीक आहे. म्हणजे आता पहिला पार्ट काय असणार आपला होमोजेनियस इक्वेशन होमोजेनियस इक्वेशनपर्यंत गिवन दिलं आहे त्यांनी आणि दाखवायचं आहे पासिंग थ्रू ओरिजिनमधून त्या 2 पेअर ऑफ लाईन्स. आता त्याचं प्रूफ सोडूयात. मग दिलेलं होमोजेनियस इक्वेशन लिहूयात. लेट होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. ते कुठलं काय इक्वेशन आहे ते बघा. पार्ट ठेवायचा आहे एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स इंटू वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन फर्स्ट. त्यावेळेस कॉन्स्टंट कुठले आहेत व्हेअर ए एच अँड बी आर
कॉन्स्टंट. हे तिन्ही ऑर्डर ॲट अ टाईम 0 नसणार आहेत. कधी ए असेल, कधी एच असेल किंवा कधी बी असेल. ठीक आहे. आता हा थेरम सोडवताना 2 केसेसमध्ये सोडवायचं आहे. त्यातली पहिली केस फर्स्ट. बघा आता फर्स्ट केस काय, इफ बी इज इक्वल टू 0. बीची व्हॅल्यू आपल्याला 0 ठेवायची. इक्वेशन 1 बिकम्स. इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. म्हणजे आता बघा ax² प्लस 2h x इंटू वाय. आता बीची व्हॅल्यू 0 ठेवल्यामुळे ती टर्म तिथे येणार नाही. इज इक्वल टू 0. 0 इंटू y² म्हणजे 0 येईल. इज इक्वल टू 0. ax² प्लस 2h x इंटू वाय. आपण फर्स्ट टाईपमध्ये एक्झाम्पल सोडवलेत. हे जॉईंट इक्वेशन आहे. ह्या जॉईंट इक्वेशनवरून आपल्याला 2 सेपरेट इक्वेशन काढायचे. आता x² आहे. x² मीन्स x इंटू x कॉमन काढू शकतो. रिमेनिंग टर्म a इंटू x 2h x कॉमन काढले. y इज इक्वल टू 0. 2 इक्वेशन मिळाले. कंपॅरिझन करा. 0 वर x इज इक्वल टू 0 अँड सेकंड x प्लस 2h इंटू वाय इज इक्वल टू 0. ह्याच 2 लाईन आहेत बघा आता मिळाल्या आपल्याला. पेअर ऑफ लाईन तेच दाखवायला सांगितलं आहे. पहिल्या केसमध्ये होमोजेनियस इक्वेशन घ्या आणि त्याच घेऊन पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिनमधून फर्स्ट झालं आपलं. ठीक आहे. ह्याच 2 लाईन मिळाल्यात. x इज इक्वल टू 0 आणि ax प्लस 2h इंटू वाय इज इक्वल टू 0. या 2 लाईन. देअरफॉर x इज इक्वल टू 0 अँड ax प्लस 2h इंटू वाय पासिंग थ्रू द ओरिजिन. केव्हा केलं आहे आपण हे? फर्स्ट केसमध्ये केलं. आता सेकंड केस बघूयात. केस सेकंड. इफ त्यावेळेस केस असेल बी नॉट इज इक्वल टू 0. जर बीची व्हॅल्यू 0 नसेल त्यावेळेस काय करावं लागेल बघा. पहिली केस बघितली आपण बी इज इक्वल टू 0 आणि सेकंड बघायचे बी नॉट इज इक्वल टू 0. आता त्याच्यानंतर फर्स्ट डिवाइड बाय बी इन इक्वेशन फर्स्ट. म्हणजे पहिल्या इक्वेशनला बीने आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड करायचं. a डिवाइड बाय बी इंटू x² प्लस 2h डिवाइड बाय बी इंटू x इंटू वाय प्लस b डिवाइड बाय बी गेट कॅन्सल होईल. y² इज इक्वल टू 0. त्यावरून इक्वेशन मिळेल. देअरफॉर a डिवाइड बाय बी इंटू x² प्लस 2h डिवाइड बाय बी x इंटू वाय प्लस b गेट कॅन्सल. y² इज इक्वल टू 0. ठीक आहे. किती टर्म्स मिळाल्यात? फर्स्ट सेकंड थर्ड या 3 टर्म्स मिळाल्यात. ही टर्म ॲज इट इज. फक्त मी काय करेल? रिअरेंजमेंट जरा वेगळा मेथड लिहिल बघा. टर्म्स चेंज करेल मी. फर्स्ट टर्म आहे ती थर्डला, थर्ड टर्म फर्स्टला. y² प्लस 2h डिवाइड बाय बी x इंटू वाय प्लस a डिवाइड बाय बी इंटू x² इज इक्वल टू 0. सेकंड तर ॲज इट इज. पहिली थर्ड म्हणजे थर्ड फर्स्टला लिहिली आहे आणि फर्स्ट थर्डला. ही चेंज केलेत मी टर्म्स. ठीक आहे. त्याच्यानंतर दॅट इज y² प्लस 2h डिवाइड बाय बी x इंटू वाय. आता ही थर्ड टर्म आहे ती मी प्लस टर्म आहे त्या साईडला नेईल राईट साईडला. आता प्लस टर्म इकडे आल्यावर काय होईल? मायनस a डिवाइड बाय बी इंटू x². ठीक आहे. काय केलं बघा. इथून पार्ट जरा लक्ष द्यायचं आहे थोडंसा. आलं. नंतर या टर्म नंतर बघा कंप्लीट स्क्वेअर इथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजे जसं की आपण बघितलं आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला होतं मग तो? a² प्लस 2a इंटू बी प्लस b². म्हणजे फर्स्ट टर्म a आहे आणि सेकंड टर्म b. त्यामुळे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स गुणाकार असेल फर्स्ट आणि सेकंड टर्मचा आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर असेल. त्याच मेथडने आपल्या इथे ह्या टर्मला एक्सप्रेस करायचं आहे. फर्स्ट टर्म मिळाली आपल्याला y². 2 टाइम्स इंटू फर्स्ट टर्म आहे. पण आपल्याला आता मग याच्यामध्ये काय येईल त्याचा विचार करावा लागेल आणि त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल दोन्ही साईडला. बघा फर्स्ट टर्म तर मिळाली y. मग सेकंड टर्म काय असेल? 2 टाइम्स आणि फर्स्ट टर्म तर आहे. म्हणजे आपल्याला सेकंड टर्म मिळेल h इंटू x डिवाइड बाय बी. ही काय मिळेल? सेकंड टर्म. ठीक आहे. मग आता ती टर्म्स दोन्ही साईडला ॲड करूयात.
वाय स्क्वेअर प्लस 2h डिवाइड बाय बी एक्स इंटू वाय प्लस ॲड करायची ती टर्म एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर. पण आता एका साईडला ॲड करता येत नाही आपल्याला, दोन्ही साईडला ॲड करावं लागेल. त्यामुळं एच स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर. हे मायनस ही टर्म ॲज इट इज ए डिवाइड बाय बी इंटू एक्स स्क्वेअर. काय केलं बघा, हे दोन्ही टर्म इथं लिहूयात आपण काय, कम्प्लीट स्क्वेअर. कुठला कुठली टर्म आहे, एच स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर ॲडेड टू बोथ साईड. दोन्ही साईडला ॲड केले ती टर्म. ठीक आहे, त्यामुळे असं लिहिलेलं आहे. आता दोन्ही साईडला आल्यामुळे बघा, आता फर्स्ट टर्म मिळाली आणि सेकंड टर्म. त्यामुळं वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी ब्रॅकेट स्क्वेअर. हाच फॉर्म्युला बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने हा फॉर्म्युला एक्सप्रेस करा. तुम्हाला ही टर्म, हेच इक्वेशन मिळेल तुम्हाला, ही टर्म मिळेल. इज इक्वल टू ॲज इट इज एस स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर मायनस ए डिवाइड बाय बी इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता इथं देअरफॉर वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी ब्रॅकेट स्क्वेअर. इथं छेद समान करू लागेल. इथं बी स्क्वेअर आणि बी आहे. आता इथं बी स्क्वेअर आणायला लागेल, म्हणजे न्युमरेटरला बीनी मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यावरून एच स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर होल डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस ए इंटू बी इंटू एक्स स्क्वेअर. काय केलं बघा, मी इथं फक्त ह्या टर्म बी मल्टिप्लाय केले. त्याच्यावरून हा म्हणजे इथंच करावं लागलं आपल्याला, अंशाला आणि छेदाला. बी बी गेट कॅन्सल तर आहे ती टर्म पण राहील. ठीक आहे, वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी इंटू एक्स स्क्वेअर. आता त्याच्यानंतर आपल्याला एक्स स्क्वेअर पण कॉमन काढता येईल. टर्म येईल मग एक्स एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता त्यानंतर बघा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यायचा. स्क्वेअर रूट घेतल्यामुळे कॅन्सल होईल. देअरफॉर वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट घेतल्यामुळे प्लस और मायनस हे स्क्वेअर रूटमध्ये येईल. एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. ठीक आहे, हीच व्हॅल्यू काय येईल, प्लस और मायनसमध्ये येईल. नंतर देअरफॉर वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी इज इक्वल टू, प्लसनी व्हॅल्यू लिहूया ती, एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. और परत काय लिहिल इक्वेशन, वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. या मेथडनी किंवा काय करता येईल, वाय बरोबर इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. देअरफॉर वाय बरोबर इक्वेशन जर तयार करायचं असेल तर काय मिळेल बघा, वाय इज इक्वल टू, हे प्लस टर्म इकडे आल्यावर मायनस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी. या इक्वेशनच्या बाबतीत लिहूया आता, प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. या टर्मच्या बाबतीत लिहिले आहे मी इथं, आणि हे दोन परत सेपरेट केलेले आहे. पण हे वाय जर इक्वेशन करायचं असेल त्यावेळेस हे दोन टर्म, या इक्वेशनवरून मी हे इक्वेशन लिहिले आहे प्लस और मायनस. जर सेपरेट करायचं असेल तर ह्या फॉर्म्युले जर सेपरेट लिहूयात. आता सेपरेट करूयात. देअरफॉर दोन इक्वेशन मिळतील मग, वाय इज इक्वल टू, आणि एक्स पण कॉमन काढता येईल आपल्याला, मायनस एच प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी होल डिवाइड बाय बी, कारण छेद समान आहे, इंटू एक्स.
ठीक आहे. परत हेच दोन इक्वेशन प्लस और मायनस लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर वाय इज इक्वल टू मायनस एच प्लस और मायनस प्लस और मायनस लिहिले, आता प्लससाठी लिहियात. प्लस स्क्वेअर रूटमध्ये एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स, हे पहिले इक्वेशन प्लसनी, और मायनसनी वाय इज इक्वल टू मायनस एच, हे मायनस स्क्वेअर रूटमध्ये एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी होल डिवाइड बाय बी इंटू एक्स. याच दोन लाईन आहेत बघा. आता पेअर ऑफ लाईन वाय इज इक्वल टू मायनस एच प्लस स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स, ही एक लाईन. सेकंड अँड वाय इज इक्वल टू मायनस एच मायनस स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी, ह्या दोन लाईन आहेत. या दोन्ही लाईन कशा असणार आहेत? पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे. आता त्याच्यावरून आपण लिहूयात. देअरफॉर these are the equation of two lines. The equation of two lines passing through the origin. त्याच्यावरून जी काही कंडिशन सांगितली एक्झाम थेरममध्ये, ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0. त्याच्यावरून देअरफॉर फ्रॉम केस फर्स्ट अँड सेकंड काय म्हणता येईल मग? द होमोजेनियस इक्वेशन, जे काय दिले इक्वेशन फर्स्ट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स passing through origin. त्याच्यावरून कंडिशन सांगितली ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0. हा सेकंड थिरम महत्त्वाचा आहे बघा. पहिल्यापासून जर बघायचं असेल तर अजून एकदा बघूयात हा थिरम. बघा तोच थेरम अजून एकदा बघूया रिपीट. काय सांगितलं बघा, होमोजेनियस इक्वेशन घ्यायचं आपल्याला आणि दाखवायचं आहे पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ही कंडिशन आहे ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0. मग काय सोल्युशनमध्ये लेट होमोजेनियस इक्वेशन सेकंड डिग्री लिहिलं, एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स इंटू वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 इक्वेशन फर्स्ट. त्याच्यामध्ये वेअर ए एच आणि बी आहेत कॉन्स्टंट. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट केस घेतली आपण, इफ बी इज इक्वल टू 0 इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 मध्ये ठेवली. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर थर्ड टर्म येत नाही आहे, त्याच्यावर इक्वेशन मिळालं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स इंटू वाय इज इक्वल टू 0. पहिल्या टाईपचे एक्झाम्पल सोडलं त्याप्रमाणे आपण सेपरेट इक्वेशन काढले. एक्स स्क्वेअर मीन्स एक्स इंटू एक्स कॉमन काढला एक्स, रिमेनिंग टर्म एक्स प्लस 2h इंटू वाय इज इक्वल टू 0. दोन इक्वेशन लाईनची मिळाले. 0वर इक्वेटिंग करूयात. एक्स इज इक्वल टू 0 अँड एक्स प्लस 2h इंटू वाय इज इक्वल टू 0. त्याच दोन लाईन. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स प्लस 2h इंटू वाय बोथ पासिंग थ्रू ओरिजिन. फर्स्ट केसवरून दाखवलं आपण पासिंग, त्या दोन लाईन ओरिजिनमधून आहेत. केव्हा? बी इज इक्वल टू 0. सेकंड केस घेतली आपण, इफ बी नॉट इज इक्वल टू 0. जर बी नॉट इज इक्वल टू 0 असेल तर कसं सोडवायचं? काय करायचं बघा, डिवाइड बाय बी इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशनला काय करणार, बीनी डिवाइड करणार. ही तर इक्वेशन आहे होमोजेनियस इक्वेशन, त्याला बीनी डिवाइड केलं. ए डिवाइड बाय बी इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स इंटू वाय डिवाइड बाय बी, बी इंटू वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी डिवाइड केलं. त्याच्यानंतर बघूयात काय मिळतंय, ए डिवाइड बाय बी इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2h डिवाइड बाय बी इंटू एक्स इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. डिवाइड करून आले. त्याच्यानंतर त्याच टर्मला मी काय केलं, थोडं चेंज केलं. टर्म्स त्याच राहणार आहेत पण चेंज करून काय मी थर्ड टर्म पहिल्यांदा लिहिली, वाय स्क्वेअर प्लस 2h डिवाइड बाय बी इंटू एक्स इंटू वाय प्लस ए डिवाइड बाय बी इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवली, टर्म ॲज इट इज ठेवली. थर्ड टर्म काय केली बघा, प्लस टर्म आहे, LHS RHSला घेऊन गेले त्यामुळे प्लसची काय झाली मायनस.
त्यामुळे LHSला 2 टर्म ॲज इट इज 2 टर्म राहिल्या आणि थर्ड टर्म इकडे आल्यामुळे चेंज झाली. ठीक आहे. ह्या टर्म आल्यानंतर इथंच ह्याच्या पुढूनच मुलं जरा चुकतात. ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला स्क्वेअर ॲडजस्ट करायचे एक टर्म ॲड करून. मग काय केले बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला माहिती तुम्हाला. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2a इंटू बी प्लस बी स्क्वेअर. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म आहे. पहिल्या टर्मचा स्क्वेअर, नंतर प्लस 2 टाइम्स फर्स्ट आणि सेकंड टर्मचा गुणाकार प्रोडक्ट आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर. त्याच मेथडनी म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या इथे या टर्मला वाय स्क्वेअर म्हणजे वाय म्हणजे ही फर्स्ट टर्म आपल्याला माहिती आहे. तिथं 2 टाइम्स इंटू फर्स्ट टर्म म्हणजे सेकंड टर्म कुठली राहिली आपल्याला, एच डिवाइड बाय बी इंटू एक्स ही सेकंड टर्म याच फॉर्म्युल्यामध्ये इथंच आहे सगळं, फक्त जरा नीट लक्ष द्यायचं. ठीक आहे. मग तेच केलं मी, वाय स्क्वेअर प्लस 2 टाइम्स फर्स्ट टर्म म्हणजे वाय आणि सेकंड टर्म एच डिवाइड बाय बी इंटू एक्स. सेकंड टर्म आहे ही फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. मग सेकंड टर्म आहे त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे त्या सेकंड टर्मला चा स्क्वेअर केला ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर. पण दोन्ही साईडला करावं लागेल ना ॲड, एका साईडला करता येत नाही. त्यामुळं ही टर्म परत इथे ॲज इट इज राहिली. ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर दोन्ही साईडला ॲड केली. त्यामुळे इथे लिहिले बघा, कम्प्लीट स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर ॲडेड टू बोथ साईड. ही दोन्ही टर्म दोन्ही साईडला ॲड केली, त्यामुळे कम्प्लीट स्क्वेअर झाला. बघा फर्स्ट टर्म मिळाली मग वाय, सेकंड टर्म मिळाली एच इंटू एक्स डिवाइड बाय बी त्याचा स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करा एक्सपांड तर बरोबर ही टर्म मिळेल तुम्हाला. ठीक आहे. नंतर बघा ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर या टर्मला आहे तर ह्याचा छेद बी स्क्वेअर आहे आणि इथं बी आहे म्हणजे आपल्याला छेद समान करावं लागेल. काय करावं लागेल, तीच टर्म लिहिली आहे ए डिवाइड बाय बी इंटू एक्स स्क्वेअर. अंशाला आणि छेदाला काय करावं लागेल बी, त्याच्या वेळेस हे बी येईल. देअरफॉर वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्म ॲज इट इज होल डिवाइड बाय बी स्क्वेअर लिहिलं. मग जे स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर मायनस ए इंटू बी छेद समान केलं आहे इंटू एक्स स्क्वेअर वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर एस स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॉमन काढले ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर राहिलं. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड स्क्वेअर रूट घ्यायचा, तर स्क्वेअर रूट असल्यामुळे टू गेट कॅन्सल होईल. वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी स्क्वेअर रूट असल्यामुळे काय व्हॅल्यू इथं मिळेल मग प्लस और स्क्वेअर रूटमध्ये एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स राहील. काही गडबडीत बऱ्याच वेळा इथे एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहिला जातो, ते एक्स येणार आहे. ठीक आहे. नंतर प्लस और मायनस असल्यामुळे हे दोन इक्वेशन काय होतील सेपरेट होतील. वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी प्लसमध्ये व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स और वाय प्लस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी मायनस स्क्वेअर रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. हेच इक्वेशन आपण प्लस और मायनसमध्ये लिहिलं. किंवा परत अजून काय करता येईल आपल्याला, वाय बरोबर जर इक्वेशन लिहायचं असेल तर वाय इज इक्वल टू ही टर्म प्लस आहे इकडे आल्यावर मायनस एच इंटू एक्स डिवाइड बाय बी या इक्वेशनला लिहिले मी. ही टर्म ह्या इक्वेशनला प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. मग हेच प्लस और मायनससाठी एक्स कॉमन काढूयात. नंतर वाय इज इक्वल टू मायनस एच प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये एस स्क्वेअर मायनस ए इंटू बी इंटू एक्स डिवाइड बाय बी. मग हे या इक्वेशनलाच आपल्याला प्लस और मायनसमध्ये लिहिता येईल. वाय इज इक्वल टू मायनस एच प्लस स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी इंटू एक्स और वाय इज इक्वल टू मायनस एच मायनस स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर मायनस ए इंटू बी डिवाइड बाय बी. याच दोन लाईन मिळाल्या आपल्याला. त्या कशा असणार आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन किंवा ज्यावेळेस बी नॉट इज इक्वल टू 0 घेतलं त्यावेळेस. मग त्याच्यावरून these are the equation of two lines passing through the origin s square minus a into b greater than is equal to 0 from case first and second. The homogeneous equation first म्हणजे ax square plus 2hx into y plus by square काय रिप्रेझेंट करते, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन s square minus a into b greater than is equal to 0. हा सेकंड थेरम खूप महत्त्वाचा आहे, खूप वेळेस विचारला आहे, थोडा लेंदी आहे, न बघता लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. हा थेरम दोनदा लिहायचं आहे आणि ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल त्यावेळेस सबमिट करायचं आहे. ठीक आहे.
थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला बघूयात सेकंड टाईप. या आज बघितलेल्या थेरीवरचेच एक्झाम्पल्स असतील. थँक्यू.